सुस्वागतम. परत एकदा तुमचं स्वागत आहे रागिनी कोलेच्या चॅनलमध्ये. आणि आम्ही चाललो आहे उमरेडला. बघा ही बॅग घेतली आहे, याच्यामध्ये थोडंफार निनाताईसाठी सामान आहे आणि आम्ही सगळ्याशी रेडी झालो आहेत. बघा चालली ग ए नका, कुठे चालली ग तू? बाय. आता नाही येऊ, आता चलते बसून होत्या तेव्हा, आता निघाल्या. फायनली आम्ही बुक केलेला ऑटो आला. सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या बस स्टॉपकडे, जिथून आम्हाला उमरेडच्या गाड्या भेटणार होत्या. सो आम्ही असं बसलो. अनघा पण छान अशी बसली ती आजीजवळ, क्यूटची डॉल माझी. सो आम्ही उमरेडला जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो आणि बसताच अनघाला खूप झोप आली होती, कारण सकाळपासून ती झोपलीच नव्हती आणि झुळझुळ वारा येत असल्यामुळे तिला छान अशी झोप आली. आणि माझं बाळ असं झोपी गेलं ग, क्यूटी डॉल. आम्ही पण बाहेरचे व्ह्यूज एन्जॉय करत होतो, कारण पावसाळ्यात खूप छान असतात, उन्हाळ्यात थोडंफार सगळं वाळलेलं होतं, बघू शकता. आणि नागपूरची ऊन म्हणजे प्रचंड आहे बघा, 44 डिग्री सेल्सिअस इतकी ऊन आहे आणि नवतपा असल्यासारखं ऊन आहे. वातावरण खूप उन्हा आहे. गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. परत एकदा तुमचं स्वागत आहे रागिनी कोलेच्या चॅनलमध्ये. आणि हा ब्लॉग खूप स्पेशल आहे. बरेच दिवसानंतर आम्ही निनाताईकडे आलो आहे आणि कारणही तितकंच खास आहे, कारण निनाताईचं झालं आहे न्यू घर. सो न्यू घर बघायला आम्ही आलेलो आहे आणि बरेच दिवसात तिचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला मी सगळं टूर करवते, तुम्ही बनून राहा आणि एन्जॉय करा. आणि ताईला खूप साऱ्या शुभेच्छा पाठवा. मागच्या ब्लॉग मध्ये तुला टाकलं होतं मी, तू बघितलं का? तू परफ्यूम वगैरे दाखवत आहे. आता हा ब्लॉग परत पण नवीन घरात आहे. सो माझ्या मागे बघू शकता, एंट्रन्स आहे ताईच्या घराचं. आणि परत असं आतमध्ये जायसाठी एंट्रन्स आहे. हा मेन कॉरिडॉर आहे घराचा. अस्मिता तिकडून हाय करते आहे. हाय अस्मी. खूप छान असं ताईने घर बांधलेलं आहे. इकडे परत पाण्याची व्यवस्था आहे, नळ आहे. असा इकडनं जिना केलेला आहे ताईनी वरती जायला. सो असं हे एंट्रन्स आहे. सध्या अजून ताईने पूर्ण सामान आणायचं आहे. सो असं मला रिकामं दिसणार आहे. जसं जसं सगळं वेळ मिळेल आणि सामान सुरळीत लागेल, सो हे पण छान डेकोरेट होणार आहे. सगळं मी तुम्हाला दाखवते. सो असं काहीच एंट्रन्स आहे आणि तिथून मी आता आतमध्ये आले आहे. हा आहे ताईच्या घराचा हॉल. छान असं डोकं लावून बांधलेलं आहे घर व्यवस्थित. अजून सामान सगळं व्यवस्थित लागलेलं आहे. श्री, काय म्हणशील? बरेच दिवसाची तुझी इच्छा घराची पूर्ण झाली आहे, कसं वाटतंय? आणखी किती मेहनत लागली घर बनवताना, तुला माहित असेल आता किती कष्ट उपसावं लागते. तो आता तो कॅमेरा शाय आहे, तो अचानक तो आता फ्रेंडली व्हायचा आहे तो कॅमेरा सोबत, होईल हळूहळू. तो असा हा हॉल आहे आणि भरपूर व्हेंटिलेशन आहे घराला. परत इकडे असं विंडो आहे. इकडे छान छोटी बाग आहे, बघू शकता. तिथे गोडलिंबाचं झाड आहे, परत जांबाचं झाड आहे आणि असे भरपूर 2-3 झाड आहेत. बहुतेक इथे चूल पण पेटवल्या जाते. असं हे भरपूर व्हेंटिलेशन आहे हॉलमध्ये. आणि परत इकडे किचन आहे.
सामान अजून जमवणं सुरू आहे, त्यामुळे थोडं अस्तव्यस्त आहे. लवकरच सगळं व्यवस्थित होईल. ताई काय बनवत आहे? कढी उसवली आहे. कढी उसवली आहे. ताई बहुतेक बोलण्यात लागली असेल. उतू गेली आहे. स्वयंपाकाची धावपळ सुरू आहे. इथे अनघा आणि मावशीबाई उभे आहेत. असं हे बेडरूम आहे. सगळं काही मी तुम्हाला दाखवणार नाही कारण अजून सेटअप व्हायचं आहे. इथे परत एक विंडो आहे, तिथे कूलर लागलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता भरपूर व्हेंटिलेशन आहे इथे. परत एक खाऊ केली बेटा. दे बेटा दादाला द्यावं लागते ना बेटा. हां व्हेरी गुड. छान आहे माझी अंगा. खाणं आम्हाला तशी म्हणते. असं विचारलं तिला खाऊ का? खाणं. आता झाली फ्री. इकडे खीर बनवणं सुरू आहे. ही कढी पण झाली होत आली आता. आणि बघा इथे पण परत भरपूर व्हेंटिलेशन आहे. किचनमध्ये फॅन नसताना तेवढी गरमी नाही होत आहे. इकडे मावशीबाई अनघाला घेऊन बसली होती घात चारायला. इकडे छान छान अनघा जेवण करत होती. पण त्यातही आमचे भरपूर नखरे असतात खाताना. बघा कशी त्रास देते मावशीला. बिचारीला त्रास होऊन टाकते आमची अनघा. बघा पण या दोघांची जोडी काहीतरी वेगळीच आहे. म्हणतात ना मासी मा जैसी होती. ते खरं वाटतं मला आता जेव्हापासून मला अनघा झाली आहे. अस्मीला पूर्ण एक्सपिरियन्स आलेला आहे. आधी तिला काहीच एक्सपिरियन्स नव्हता. आता सगळं एक्सपिरियन्स तिला आलेला आहे बाळ सांभाळण्याचा. इकडे अस्मी अनघाला घेऊन थोड्याफार रील शूट करत होती. पण अनघा काही कॉपरेट करत नव्हती. छोटी आहे ना ती सध्या आता. ताईने खूप छान स्वयंपाक बनवलेला होता. छान आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही असं गप्पा करायला बसलो. कारण बरेच दिवसानंतर आम्ही निनाद्याच्या घरी गेलेलो होतो. आणि याच्या आधी गेलो होतो ते जुन्या घरी होतं. आता ह्या नवीन घरात छान वाटतं होतं. वाईब्सच काही वेगळ्या होत्या. त्यात ही छोटी मुलगी आलेली होती घराजवळची. तिच्यासोबत त्याला खूप खेळत होती. क्यूट होती ती पण. छान होती धनश्री नावाची. आणि इथे अस्मिनी लावला ऋषिताला व्हिडिओ कॉल. सर्वांशी बोलणं झालं. छोट्या बेबीला पण बघितलं. इथे अस्मिता प्रेमसोबत बोलते आहे. प्रेम पण खूप क्यूट आहे. अनघा काय करती बाला? कोणाची बाला आहे का ते? त्यानंतर लीना त्याच्या नवीन घरासाठी काहीतरी छान वस्तू बघायला आम्ही मॉलमध्ये गेलो. बऱ्याच गोष्टी तिथे बघितल्या पण आम्हाला काही त्यातलं आवडलेलंच नाही. सो असं मॉल फिरून आम्ही परत आलो आणि गेलो आम्ही मार्केटमध्ये एक छान अशी फ्रेम मला मिळालेली. त्याचा व्हिडिओ सध्या माझ्याकडे नाही आहे. मी त्याचा फोटो ॲड करते. तुम्ही पण नक्की बघा. घोड्याची फोटो आहे. घोडा ठेवणं छान असतं वाटतं. हीच ती पेंटिंग आम्ही ताईला गिफ्ट केली तिच्या घरासाठी. छान आहे ना. फायनली सगळ्यांना भेटून आम्ही चाललो आमच्या घरच्या दिशेने. सगळ्यांना असा बाय बाय केला आणि आम्ही निघालो घरी यायला. येत आहे लवकर आमच्याकडे.
चला चला दुखत आहे चप्पल दुखत आहे. बाय बाय श्री. ट्रॅव्हल्सनं चालले ना? आ? ट्रॅव्हल्सनं? हो. खूप आनंद झाला ताईचं नवीन घर बघून. बरेच दिवस तिची इच्छा ती पूर्ण झाली. आम्हाला पण खूप आनंद झाला. अशा प्रकारे हा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. बाय बाय गाईज. लव यू ऑल माय पीपल.